हरे जय जय राम हरे जय जय राम 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 जय जय राम 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 जय 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 राम राम करते जान है जान उबे भी देवरी ओ सुंदर से जान है जान उबे भी देवरी सुंदर से जान जान
बरवा
राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त 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 ऐसी ऐसी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती पोटी भार वाहे त्या
ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती विठाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कलावज्ञ जीवोदरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदि वक्रं कलानीशवरपरदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं कुण्डलिकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुटे जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग समाज व्यवस्थेनं ज्यांचं माणूस पण नाकारताना शूद्रादी शूद्र म्हणून ज्यांची अवहेलना केली, नवे नवे निवडुंग आणि साबरीच्या कुंपणात किती लोक जन्माला आली आणि किती लोक मेली याचं देणं घेणं नसणाऱ्या समाजाला ज्या माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली, नवे नवे वारकरी संप्रदायाची स्थापना केली, त्याच वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडला। विठ्ठल
अभंगामध्ये तुकोबर आहे संत रूपी आईची ओळख, संत रूपी आईची ओळख आपल्या संसारिक आईची सांगड घालून करून देतात। संत रूपी आईची ओळख सांसारिक आईची सांगड घालून संत रूपी आईची ओळख करून देतात। कसं ते पहा, लेकरू लहान आहे तोपर्यंत आई त्याचं सर्वस्व सहन करते। नवे नवे लेकराचं हित कशातही सुद्धा त्या माऊलीला माहित असतं। लेकरू काय करतंय, कसं खेळतंय, कुठं खेळतंय हे सगळं जसं ती वाहते, त्याची भार त्याची काळजी जशी ती वाहते, नवे नवे 9 महिने 9 दिवस पोटामध्ये त्याचा भार वाहते। एवढंच काय तर जन्मल्यानंतर सुद्धा न सांगता ज्याचं खाणं पिणं व्यवस्थित टायमाच्या टायमाला ठेवते त्याला आई असं म्हणतात। ती आई जसं आमची काळजी वाहते तशी संत रूपी आई आमची काळजी वाहते। म्हणून तुकोबाराय म्हणतात की या संत रूपी आईवर, या संत रूपी मायेवर माझा त्या ठिकाणी विश्वास आहे आणि विश्वास असल्या कारणानं मी माझा सर्वस्व भार तिच्यावरती वाहून दिलाय। तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। आता खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला मला या पोरांना बारीक बारीक पोरांना सुद्धा माहिती तुम्ही आम्ही इथं कशासाठी जमलोय, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून परिहार द्यायचा तो म्हणजे असं की कैलासवासी आपल्या विठाजी यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालं। खऱ्या अर्थानं श्रद्धेनं केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध असं म्हणतात। पहा, त्या श्राद्धाच्या विधी करताना तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलोय। त्यांच्या पश्चात त्यांची 3 मुलं 3 मुली, पुतणे, नातवंड, भावंड, आप्तेष्ट, सगळे सोयरे, जेवढं काही गणगोत्र आहे तोपर्यंत ज्यांना यायला जमलं नाही किमान शेवटच्या विधीला तरी जाता आलं पाहिजे। म्हणून किमान उसण्यावानी का होईना असं मी म्हणत नाही बरं। संतांनी सांगितलंय जोपर्यंत आहे तोपर्यंत किंमत कळत नाही, गेल्यानंतर किंमत कळाल्याशिवाय राहत नाही। आहे तोपर्यंत कळत नाही ही झाली कथा आणि गेल्यानंतर भेटत नाही ही झाली व्यथा। ही व्यथा आपल्या जीवनामध्ये आई ठेवून गेल्या आणि त्या आजींचा श्राद्ध करण्याकरता तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो। गायनाचार्य असतील, मृदंगवादक असतील, युट्यूबचे शूटिंगवाले असतील, सर्वांचे मनपूर्वक आभार आणि सेवेला आरंभ विठ्ठल। पहा, अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, किंवा काही ठिकाणी म्हटलं जातं जाणे माऊलीचे चित्त। आता सांगायचं झालं तर संत रूपी आई आणि संसारिक आई यांच्यामधला फरक काय तुम्ही पहा। संसारिक जी आई आहे ती आमचं आत्यंतिक दुःख दूर करेल, पण परमार्थिक दुःख दूर करण्याकरिता आम्हाला संत रूपीच आई लागेल। पहा, मायाजाळ जर सोडवायचं असेल, मायाजाळ जर भेदायचं असेल, संत रूपी आई आम्हाला लागेल। कुणाचा तरी उपदेश त्या ठिकाणी लागेल। हे सगळं गोत्र आहे, हे सगळं गोत्र आम्ही आमच्या आजूबाजूला पाहतो, पण हे गोत्र आजूबाजूला पाहिल्याच्या नंतर या गोत्र्याच्या मायाजाळात आम्ही गुंततो आणि या मायाजाळात गुंतत असताना आमची आई ज्या वेळेला आम्ही बसायला लागतो त्याच वेळेला बिस्किट हातात देऊन म्हणते हे घे तुझं। पण संत तसं करत नाही। यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, सगळ्यांना एकत्र घेतात। संत रूपी आई आमचा भार वाहायला तयार असते। भार वाहणारी आमची संत रूपी आई आहे आणि जन्म मृत्यूचा जो काही भार आहे ना दादा, सांसारिक आई आपला वाहू शकत नाही। आपला भार आपली आई वाहू शकत नाही। तुम्ही म्हणाल कसं, आई तर सर्वस्व असतं म्हणून तर आईला ईश्वराची उपमा दिलेली आहे। तुम्ही पहा, एखादं 10-12 महिन्याचं मूल असतं, ते 10-12 महिन्याचं मूल रडलं की आई त्याला अजून मारते, बरोबर ना? त्याला उचलून घेते। रडल्यानंतर ती आई त्याला कडेवरती उचलून घेतले, उचलल्यानंतर त्या मुलगा रडायचा राहतो, ती पुन्हा त्याला खाली ठेवून देते। थोडा वेळ झाला की ती पुन्हा मूल रडायला लागते, ते मूल रडायला लागलं की ती पुन्हा त्याला उचलून घेते। असं 4-5 वेळा झालं, तिचा कामाचा खोळंबा झाला की ती आई त्या मुलाला म्हणते पार शिनून सोडलं मेल्याने। म्हणते की नाही, म्हणते की नाही, खोटं बोलायचं म्हणते बरोबर। ती संत रूपी आई आपल्याला असं म्हणत नाही, कितीही जगाला त्रास देऊ द्या दादा,
कितीही त्रास देऊ द्या. माऊलींच्या झोळीमध्ये तर लोकांनी शेण टाकलं होतं दादा. नवे नवे मिळालेलं पीठ सुद्धा मातीमोल करून टाकलं होतं. तुकोबारायांना तर काट्याच्या काठीनं मारलं होतं. कान्होपात्रेला वेश्येची मुलगी म्हणून हिणवलं गेलं होतं. किती सांगायची प्रमाण. नवे तेवढी संतांना आम्ही त्रास दिला, पण तरी सुद्धा संत आमचा भार वाहतात का, तर उजळावया आलो वाटा. या वाटा त्यांना दाखवायच्या तुम्हाला आम्हाला. का तर बुडत आहे न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. या संतांना कळवळा येतो म्हणून संत सांगतात की बाबांनो, लेकराचं हित, तुम्ही आमची लेकरं आहात. लेकरं म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या पदरात घ्यायला तयार आहे, पण लेकरं म्हणून आम्हाला माऊलींना शरण जाता आलं पाहिजे. लेकरं म्हणून आम्हाला तुकोबारायांना शरण जाता आलं पाहिजे. पण आम्ही जर त्याच्या बापाचे बाप होऊ पाहिलं तर कसं जमल दादा. आमची गंमत अशी, अंगाला आला ताप म्हणे देवा तूच माझा पांगाचा गेला ताप, देवाच्या बापाचा मी तुम्हीच म्हणा. आमची गंमत अशी. संत रूपी आई आमचा भार वाहते, पण भार वाहत असताना तिला शरण गेलं पाहिजे. तिच्या पायावरती विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे. संतांची ठाई विश्वास पाहिजे ना. बिना विश्वासाचं कोणतीच गोष्ट होत नाही. लग्न जमू द्या एखाद्याचं, लग्न जमेपर्यंत होईपर्यंत दास्ती राती मोडत का काय. आता तर जास्तच बिकट परिस्थिती झाली महाराज. हात झटाकला तरी लग्न मोडत. याचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतलेला आहे. या वर्षी तर लईच जणांनी घेतले. काय नाही हो, पोरगी पाहुणा आले, गावाच्या बाहेर आल्याच्या नंतर फार लांबचा पाहुणा, ज्याचा काही संबंधही त्या गोत्राशी नाही, तो पाहुणा त्यांना तिथं भेटला. पाहुण्याला विचारलं का हो, आमची सुपारीची तयारी झाली होती, पण आमचे मामा म्हणे थोडं थांबा म्हणे, घरी गेल्याच्या नंतर थोडी चांगली तयारी करू, मग जंगी सुपारी फोडू म्हणे. बरं म्हणे ठीक आहे, पण म्हणे सगळं खरं आहे म्हणे, पण पोरग कोणाच आहे म्हणे, त्या असा व्यक्ती त्याचं पोरग आहे म्हणे. काय खरं आहे म्हणे तुमचं. हात झटाकला पुढे गेला, पाहता काय मोडली ना सोयरी. बिन लग्नाचा घोडा मी, माझं काही होईना. मामा आता माझ्या घरी भेटीला येईना, फोन करतो त्याला येत नाही उचलत. मामा झाला पर का आता कोणाला बोलावं, मामा झाला पर का आता कोणाला बोलावं. तुमच्याकडे असेल एखादी तर नीट मला कळवावं. वय निघून जात आहे, थोडी गडबड करावी. जर गडबडीत नाही साधलं तर आता हिमालयाची वाट धरावी. पहा शेवटी तो लेखक म्हणतोय, इतका कळकळीनं म्हणतोय की बस रे बस. पहा काय म्हणतोय तो, आंधळी पांगळी लुळी मुखी बहिरी कशी ही मुलगी चालेल. आंधळी पांगळी लुळी मुखी बहिरी कशी ही मुलगी चालेल, फक्त एक आटे, मुलगी तेवढीची असावी. एवढी बिकट परिस्थिती आमची निर्माण झाली महाराज. असो, आपल्याला त्या विषयांतरेकडे जायचं नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. संत रूपी आई आमचा भार वाहते. कलियुगातली आमची आई आमचा भार वाहायला तयार होते. संसारिक दुःख ती आमचं दूर करेल, पण परमार्थिक दुःख ती दूर करू शकत नाही. संसारिक आई आम्हाला खाऊ नऊ धू घालत असेल, पण तरी सुद्धा जे सर्वात मोठं दुःख आहे तिथे पार करू शकत नाही. संसारिक आई आम्हाला जीव घालते, पण परमार्थिक आई आम्हाला जीव घालत असताना नामस्मरण नावाचं रुचकर जेवण आम्हाला ती भरवते, आणि त्या नामस्मरण रूपी रुचकर जेवणाच्या जोरावर ती आम्हाला भगवंत
भगवंत भेटवते, तिला म्हणतात संत रूपी आई विठ्ठल. संत रूपी आईच आमचा भार वाहू शकते. हे संत रूपी आईच्या बाबतीत झालं. पण संसारिक आईच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर संसारिक आईला सुद्धा आपल्या परमार्थाकडे नेण्याचा भार वाहता येऊ शकतो. बरं कसा तो पहा. ध्रुव बाळ अथवा ध्रुव बाळ, आकाशामध्ये चमकणारा ध्रुव तारा सर्वांनी पाहिलाय ना. आबाळ सगळ्यांच्या घरी आहे ना. नाही घेऊन जाऊ का माझ्या संग? नेता येत असतं ते बी केलं असतं. त्या आकाशामध्ये रात्री ज्या वेळेला चांदण्या चमकतात त्यावेळेला ध्रुव तारा चमकत असतो. सगळ्या तारे लुकलुकतात पण ध्रुव तारा तेवढा स्थिर असतो. का तर ध्रुव बाळाची कथा ऐका. ध्रुव बाळाच्या चरित्रामध्ये गोष्ट अशी घडली आहे पहा. ते ध्रुव बाळ ज्या वेळेला जन्माला आलं त्यावेळेला त्याला 2 आई होत्या. 2 आई ज्या वेळेला त्याला होत्या, एक होती सख्खी आणि दुसरी होती सावत्र. जी सख्खी आई होती ती त्याच्यावरती माया करायची, जी दुसरी होती ती त्याला हिणवायची, त्रास द्यायची, नको तसं त्याला बोलायची. आणि ही दुसरी असणारी आई त्याला आवडत नव्हती. एकदा झालं काय, राजमहालामध्ये ध्रुव बाळ खेळत होतं आणि खेळत असणारं ध्रुव बाळ आपल्या पित्याच्या मांडीवरती जाऊन बसलं. राजा महालामध्ये बसलेला होता. त्या राजमहालामध्ये पित्याच्या मांडीवरती ध्रुव बाळ जाऊन बसलं. आता हे ध्रुव बाळ ज्या वेळेला बसलं ते पाहिलं सवतीनं, अर्थात त्याच्या सावत्र आईने. त्या सावत्र आईने ज्या वेळेला पाहिलं, त्या सावत्र आईनं आल्याच्या नंतर ते मूल बाजूला लोटून दिलं, ध्रुव बाळाला बाजूला लोटून दिलं आणि स्वतःचं मूल त्या ठिकाणी त्यांच्या मांडीवरती बसवलं. मग त्यावेळेला ते उतरलेले ध्रुव बाळ आईला प्रश्न करतायत, आई मी माझ्या बाबांचा मुलगा नाही का? मी माझ्या बापाचा पुत्र नाही का? का ग मला लोटलंस? का ग मला खाली ओढलं? सांग ना ग आई. त्यावेळेला ती सावत्र आई त्याला उत्तर देते की बाळा, तुला जर तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या उदरी जन्म घ्यावा लागेल. रडू लागलं ध्रुव बाळ. 6 वर्षांचं होतं. ध्रुव बाळ रडत रडत आपल्या खऱ्या आईकडे गेलं आणि खऱ्या आईला म्हणू लागला, आई. बोलताही येत नव्हतं, एवढं रडत होतं. आणि रडता रडता आईला सांगायला सुधरत नाही म्हणून आईनं उचलून घेतलं कडेवरती, डोळे पुसत विचारलं, काय घडीला असे वृत्तांत सांगे माझं. नामदेव महाराज सांगतात, बाबा काय वृत्तांत घडलाय सांग आता. सांगायला सुरुवात केली. ध्रुव बाळ सांगताय की मी माझ्या पित्याच्या मांडीवरती जाऊन बसलो होतो आणि पित्याच्या मांडीवरती बसलेलो असताना माझ्या दुसऱ्या आईनं मला त्या मांडीवरून लोटलं. आई, मी माझ्या बापाच्या मांडीवर कधीच बसू शकत नाही का आई? का ग असं होतं माझ्या बाबतीत? त्यावेळेला आईनं उचलून घेतलेल्या बाळाला शांत करत तिनं उत्तर दिलं, बाळा मांडीवर जर बसायचं असेल तर अशा मांडीवर बस जिथून तुला कोणीही उठवू शकत नाही. या संसारिक बापाच्या काय मांडीवर बसतोय? हा आत्ता असा तर नंतर तसा. काम वासनेने भरलेल्या बापाच्या मांडीवरती काय बसतोय? तुला जर मांडीवर बसायचं असेल तर खऱ्या बापाच्या मांडीवर बस. हे ऐकल्याच्या नंतर ध्रुव बाळ खाली उतरलं आणि आईला प्रश्न करताय, आई खरा बाप म्हणजे तरी कोण ग? आईने सांगितलं, जगाचा मालक भगवान परमात्मा. हा भगवान परमात्मा कुठं भेटेल ग? हा भगवान परमात्मा कुठं भेटेल का विचारलं तर आईने सांगितलं, दादा बाळा भगवान परमात्मा असा लोकांमध्ये राहत नाही रे. त्याला एकांत आवडतो आणि एकांत आवडतो म्हणून तो अरण्यात राहतो. आणि हा भगवान परमात्म्याच्या जर तू मांडीवर बसला ना तर तुला कोणीही उठवू शकत नाही. ते 6 वर्षांचा असणारा ध्रुव बाळ रात्रीची वेळे उठलं तसं बाहेर गेलं. बाहेर गेल्याच्या नंतर जंगलाचा रस्ता धरला. जंगलाच्या रस्त्याने ते बाळ सरसर सरसर चालत होतं. आई पाठीमागे आवाज देत होती, का रे का निघालास? आईला सांगितलं, मला देवाला भेटायचंय, मला थांबवू नको. वास्तवात देव
कुणाला म्हणतात देव कसा असतो हे ज्याला माहित नव्हतं तो ध्रुव बाळ 6 वर्षांचा असताना कुठे निघाला होता? देव पाहायला निघाला होता, देवाच्या मांडीवरती बसायला निघाला होता. तो ध्रुव बाळ जंगलामध्ये जातोय, आतमध्ये जसा प्रवेश करतोय तसतशा कानावरती किंचाळ ऐकू येत आहेत. कुठे वाघ ओरडतोय, कुठे कोल्ह्यांचा आवाज येतोय, कुत्रे ओरडतात, सगळीकडून आवाज येत होता. ते ध्रुव बाळ घाबरतही होतं, भयभीतही होतं, पण फक्त भरोसा देवावरती होता की भगवंत हा या अरण्यात आहे, तो मला माझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आणि जर त्याने माझ्या केसाला धक्का लावला तर आईनं सांगितल्याप्रमाणे देव अरण्यात नाही. चालत होते, पुढे पुढे चालत असणारे ध्रुव बाळ अचानक समोरून कुणीतरी येऊन धडकले होते. ते होते नारद महर्षी. नारद महर्षींनी विचारलं, काय रे बाळा, कुठे निघालास? त्यावेळेला त्यानं सांगितलं, मी देव पाहायला निघालोय, सरका बाजूला. कुणी? त्या बालकाला काय माहिती कोणता अधिकारी माणूस आपल्या समोर येऊन उभा राहिला. त्या बालकाला माहित नव्हतं, ध्रुव बाळाला माहित नव्हतं. सरका बाजूला म्हणे. अरे म्हणे, पण एवढ्या घनदाट अरण्यात रात्रीच्या वेळी तू कुठे देव पाहायला निघलाय? त्या ध्रुव बाळानं नारद महर्षींना उत्तर दिलं की ज्या अर्थी माझ्या आईनं मला सांगितलंय की देव हा अरण्यात राहतो, मधुवनामध्ये राहतो, त्या अर्थी देव या अरण्यात आहे. म्हणून मी देवाला शोधायला या अरण्यात आलोय आणि मला देव इथंच भेटणार आहे. दृढ निश्चय त्याचा पाहिला. नारद महर्षींना आनंद झाला. नारद महर्षींचं भजन चालू होतं. श्रीमन्नारायण नारायण नारायण, 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 भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. ओ नारायण 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 नारायण, ओ नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, ओ नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, नारद महर्षींचं हे भजन ऐकलं आणि ध्रुव बाळ विचारू लागले की मला जर देव भेटवायचा असेल तर काहीतरी भजन मलाही करावं लागेल ना, मलाही थोडं भजन सांगा. त्यावेळेला नारद महर्षींनी गुरुमंत्र दिला. नारद महर्षींनी उपदेश केला. कृष्णाय वासुदेव, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय, हा मंत्र त्या ठिकाणी दिला. आणि तो मंत्र जपत असताना अविरत तो मंत्र अखंड मुखामध्ये चालू आहे. आणि हा मंत्र चालू असताना 2 महिने उलटून गेली ध्रुव बाळाची. देव काही येत नाहीये. ध्रुव बाळाला प्रश्न पडला, देव येतो की नाहीये? पुढे प्रश्न पडला, मी अन्न ग्रहण करतोय म्हणून मला देव भेटत नाहीये, म्हणून मला परमात्मा दिसत नाहीये की काय? अन्न त्यागून दिलं. पुढील 2 महिन्यात पाणी देखील त्यागून दिलं. त्याच्या पुढील 2 महिन्यात 9व्या दिवशी श्वास देखील त्या ठिकाणी त्यागण्याची तयारी झाली. श्वास त्यागला आणि भगवान परमात्मा समोर ठाकले. याचं कारण काय होतं माहितीये का? 6 वर्षांचं बालक आपल्या आईच्या शब्दावरती कुठे निघालं होतं? देवाला भेटायला निघालं होतं. आणि देवाला भेटायला निघालेलं 6 वर्षांचं बालक स्वतः भगवान परमात्मा पुढे येऊन उभे राहिले तर त्या बालकाला शुद्ध नव्हती की हेच भगवंत आहेत म्हणून. आणि आजही जर आपण पाहू गेलो तर ध्रुव तारा आकाशामध्ये अखंड आपल्याला दिसतो. तो का दिसतो? तर ते ध्रुव बाळ आजही पांडुरंगाच्या अर्थात परमात्म्याच्या मांडीवरती बसलेला आपल्याला सागर
मांडीवरती बसवलं आणि खरं ती पंढरीची माय आपल्याला सुद्धा मांडीवरती घ्यायला तयार आहे, पण आपली तिच्याकडे जाण्याची तयारी असली पाहिजे ना. विठू माझा लेकुरवाळा आहे तो, लेकरांचा सतत भार वाहतो, आपला का वाहणार नाही. पण त्या ध्रुव बाळानं आईच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि आईच्या शब्दावरती विश्वास ठेवला, स्वतःचा उद्धार झाला. नवे नवे तर ध्रुव तारा आज अविरत आहे. मग संसार रूपी आई सुद्धा आमचं हित वाहू शकते, हेच तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम चरण. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित वाहे माऊलीसे, चित्त ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. दादांनो, मूल कितीही मोठं झालं, मूल कितीही श्रेष्ठ झालं तरी ते आईपेक्षा श्रेष्ठ कधीच होत नाही. लेकरू कितीही 80 वर्षाचं जरी झालं आणि 100 वर्षांची जरी आई असली तरी आई म्हणते माझा दादा आला. 80 वर्षांचा एखाद्या आजोबा असू द्या, त्यांची आई हयातीत असू द्या, तिची 100 असू द्या, तरी सुद्धा तिला बोलता येत नाहीये महाराज, तरी तिच्या मुखातले उद्गार आहे माझा दादा आला का, त्यानं भाकर खाल्ली का, हे तिचे शब्द आहेत. ती आई आम्हाला समजली पाहिजे दादा. वास्तवात सांगायचं झालं तर आपण कितीही जग जिंकलं तरी सुद्धा आईपेक्षा मोठा आपल्याला होता येत नाही. जग जर जिंकायचं असेल तर आईच्या चरणावरती डोकं ठेवावं लागतं. संन्यास जर घेतला तर त्या बापाला मुलाच्या पाया पडावं लागतं, पण संन्यास जर घेतला तर त्या आईच्या पाया त्या संन्याशी मुलाला पडावं लागतं. एवढी आईचं महात्म्य महाराज. पहा,
मुलगा कितीही मोठा होऊ द्या, कलेक्टर होऊ द्या, आमदार होऊ द्या, खासदार होऊ द्या, अगदी पंतप्रधान जरी झाला तरी मुलगा आईसाठी तान्हाच आहे. कसा लेक असो किती मोठा मायेसाठी परी तान्हा, हे पाहून वाटत माय सारी साऱ्याले, माय सारी साऱ्याले. कशी अशी माय, माय देवकीचा पान्हा, माय यशोदेचा तान्हा, माय देवकीचा पान्हा, माय यशोदेचा कान्हा. लेक असो किती मोठा मायेसाठी परी तान्हा, हे पाहून वाटत माय सारी साऱ्याले, माय सारी साऱ्याले. कुणाच्या जीवनातली आई जाऊ नये दादा कधीच. का तर ज्या वेळेला आई निघून जाते ना दादा, सगळं गणगोत्र लांब होतं महाराज. कसं माया मिटता पापनी, कसा दाटते अंधार, माया मिटता पापनी, कसा दाटते अंधार. अंधारल्या जीवनात माय आणते सकाय, हे पाहून वाटत माय सारी साऱ्याले, माय सारी साऱ्याले. कुणाच्या जीवनातली आई जाऊ नये दादा. जयंत चावरेंनी सांगितलंय की कशीही आई असू द्या, दुबळी पांगळी, पण ती आई घरामध्ये हयातीत असावी दादा. आई नावाचं महत्व तेव्हा कळतं जेव्हा घरातलं आई नावाचं वादळ निघून जातं. आईची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही दादा. आणि आम्ही कितीही मोठे झालो तर आईसाठी लहानच राहणार आहे. विठ्ठला विठ्ठल. या मायाजाळामध्ये जर आपल्यावरती कोणी प्रेम करत असेल ना निस्वार्थी, तर तेवढे दोन आई बाप. नाही तर जग अवघ स्वार्थानं भरलेलं. इतकं स्वार्थानं भरलं, इतकं स्वार्थानं भरलंय की त्या जगाला कळतही नाही आपण नक्की काय वागतो. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. पूर्वी जर गावात एखादा माणूस गेला तर अख्खं गाव त्याच्या घरी भाकरी घेऊन जायचं, शांतपणे जेवायचं महाराज. त्या घरालाही खाऊ पिऊ घालायचं. आता त्याच्या मागचा इतिहास बाजूला राहिला. तिथं गेल्याच्या नंतर कोण किती खातं, कोण किती काय करतं, पण अख्खं गाव तर सुतक धरत होतं, अख्खं गाव दुखवटा धरत होतं. पण आज आमच्या समोर जिवंत माणूस जरी झाला तरी आमचा आसरू त्या ठिकाणी डळत नाही. अशी नियत आमची झाली आहे दादा. आणि अवघजन स्वार्थाचं आहे दादा. जे गणगोत्र आपण आमचं आमचं म्हणतो ना, ते गणगोत्र सुद्धा आपलं नाही. कवनाचे गणगोत्र, कवनाचे कोण, कवनाचा चुलता काका, कवनाचा मामा, कवनाचे गणगोत्र कोण नाही कामा. मोठे मोठे घसरून गेले थरावर थर, कवनाचे गणगोत्र, कवनाचे कोण. कुणीच कोणाचं नाहीये. ज्या सख्या बहिणीसाठी तुम्ही दिवाळीसाठी राखून ठेवलेली पैठणी, तिला जर पटली नाही तर परत बदलून आणता. कधी कधी तीच बहीण आमच्याकडे हिश्श्याला सुद्धा उभी राहते महाराज. एवढं दुर्भाग्य आमचं निर्माण झालं. तुकोबारायांना तेव्हा कळालं होतं, म्हणून तुकोबाराय म्हणतात, सख्या गोत्र बहिणी सुखाचे संगती मोकलुनी देती. अंतकाळी सुखाच्या संगतीत अवघं गणगोत्र येते, पण दुःखाच्या वेळेला कोणीही येत
नाही, दुःखाच्या वेळेला जर कोणी येत असेल तर एकटा माझा भगवान परमात्मा आहे. म्हणून भजन करा विठ्ठल. म्हणून दादांनो, कळकळीची विनंती आहे, गणगोत्राच्या मोहमायेत फसूच नका. एके ठिकाणी वाक्य फार सुंदर होतं दादा, गोत्यात आणणारी नाती पोत्यात घालून हाणली पाहिजे. इथलं सांगत नाही. खरं तर गणगोत्र आपलंच असतं ना, आपल्याला गोत्यात आणल्याशिवाय राहत. जण हे सुखाचे दिल्या घेतला अंदाजे काळीचे नाही कोणी, अंदाजे काळीचे नाही कोणी, अंदाजे काळीचे नाही कोणी. हे सुखाचे दिल्या घेतला अंदाजे काळीचे नाही कोणी, अंदाजे काळीचे नाही कोणी, अंदाजे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कुणी. शेवटी आपल्या कुणी कामा येत नाही. म्हणून आपलं गोत्र जर कुणाला बनवायचं असेल ना, तर त्या अवघ्या पंढरीनाथाला पांडुरंगाला बनवा. अवघे माझे गोत्र मिळाले पंढरी, मी माझ्या माहेरी धन्य झालो. का? विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. जर विठ्ठल नावाचा पाहुणा आपल्या घरामध्ये जर असेल तर अवघं गोत्र जवळ करण्याची आपल्याला गरज नाही दादा. सगळं गोत्र आपला पांडुरंग परमात्मा उभा ठाकतो आपल्या समोर. पण कधी? जर विश्वास असेल तर. पण विश्वासपूर्वक भगवान परमात्म्याचं भजन सुद्धा झालं पाहिजे महाराज. विश्वास असला पाहिजे ना. विश्वासाच्या जोरावर कोणतंही नातं चालतं. जर विश्वासच नात्यात नसेल तर मग त्या ठिकाणी त्या नात्याला काही अर्थ उरत नाही. एखाद्याला म्हटलं ना तुमचा माझ्यावर विश्वास आहे का, ते म्हणते विश्वास गेला पानिपतच्या युद्धात. पण पहा, हा विश्वास आपल्या सर्वांचा म्हणलंय बरं, एका दोघांचा नाही. भगवान परमात्म्यावरती आहे म्हणून आपण इथे असं ग्राह्य धरू. भगवान परमात्म्यावरती जर विश्वास असेल तरच आपला त्या ठिकाणी उद्धार आहे दादा. जर भगवान परमात्म्यावरती विश्वास नसेल तर ही मोह माया सगळं होता. तुम्ही पहा बरं, जाऊ द्या, उदाहरण देऊन सांगते. नीट कान देऊन ऐका बरं. पाठीमागं बसल्यात म्हणजे गप्पा मारायचं तिकीट भेटलंय असं नाही बरं. ऐका, एक जोडपं नवीन लग्न झालेलं चित्रपटगृहामध्ये गेले आणि चित्रपट पाहायला जायचं. चित्रपटगृहामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते पोहोचलं. पण ते जोडपं असं होतं, मुलगा होता डॉक्टर आणि मुलगी होती शेतकऱ्याची. त्या डॉक्टरनी सांगितलं होतं की मी साधा शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर झालो, मला ही साधी मुलगी करायची म्हणे. त्याने साधी मुलगी केली, पण अतिशय साधी केली. एवढी साधी होती की तिथं गेल्याच्या नंतर चित्रपटगृहाच्या आतमध्ये, थोडक्यात पिक्चरच्या थिएटरच्या आतमध्ये गेल्या तिचं डोकं दुखायला लागलं. बरोबर, तिचं डोकं दुखायला लागलं. आता तिची डोकेदुखी म्हणजे पुरुषांच्या डोक्याचा ताण. पुरुष मंडळी खरं सांगा, बायकोचं डोकं दुखायला लागल्यानंतर जेवण भेटतं का टाइम? जेवण जाऊ द्या महाराज, पण उठ जाम होतो. डोक्याची गोळी खाल्ल्याशिवाय बाया उठत नाही. बेकार कंडिशन होऊन जाते महाराज. ती उठत नाही, तिचं तिथं डोकं दुखायला लागलं. याला प्रश्न पडला, करू काय? बरं, ती बाई होती, ती काही बोलू शकते. तिनं सांगितलं तुम्ही डॉक्टर आहे म्हणे, यात काही शंका? म्हणे शंका नाही हो, पण तुम्ही डॉक्टर आहे असं मी तुम्हाला सांगते म्हणे. बरं, मग पुढं? मग तुम्ही डॉक्टर आहे ना? म्हटलं मग पुढं काय नाही, मला तेवढी डोक्याची गोळी द्या, कारण डॉक्टरकडे गोळ्या असतात म्हणे. गोळी द्या म्हणे डोक्याची. हा म्हटलं बाई, जरी खरं असलं तरी कीर्तनकार झाला म्हणून काय माईक संग घेऊन हिंडत? लोक येणं म्हणतील ना, गायक झाले म्हणून पिटीन स्वरण तबला सगळं संग घेऊन हिंडता येत नाही म्हणे. मी काय माझा दवाखाना खिशात घालून हिंडत नाही, माझ्याकडे काय गोळी नाही म्हणे. आता काय करायचं? बरं म्हणे,
कसले डॉक्टर हो म्हणे तुम्ही? शांततेत ती भांडू लागली बरं. आणि ज्या वेळेला बायको शांततेत भांडते त्यावेळेला नवऱ्यानं समजून जायचं की फार मोठं वादळ येणार आहे. ती भांडू लागली आणि भांडता भांडता नवऱ्याला म्हणाली, कोरोनाच्या काळात डॉक्टर झाले म्हणे तुम्ही, तुमच्याकडे कसल्या आल्या गोळ्या, कसल्या आल्या डिग्र्या. कोरोनाच्या काळात जे बेवारस माणसं मेले ना ते तुमच्यासारख्या डॉक्टरांमुळं मेले. यानं सांगितलं, बाई मी नुकताच डॉक्टर झालोय, मला वर्ष झालंय फक्त दवाखाना टाकून, माझ्यामुळं कसले का मेले म्हणे पेशंट. बरं म्हणे, मग गोळी द्या म्हणे मला. थांब म्हणे, पाहतो म्हणे. सकाळी टाकली होती एक खिशे चाच पडली त्या बिचाऱ्याने. बायकोसाठी प्रेम होतं त्याचं बायकोवर. त्याने ते खिशे चाच पडली, खिशातून एक गोळी काढली, तिच्या हातावरती टेकावली. चित्रपटगृहामध्ये होता अंधार आणि अंधार असल्या कारणाने त्यानं तिला सांगितलं, हे बघ गोळी आहे पण फार पावरची आहे म्हणे. मग इतकी पावरची गोळी आहे म्हणे की ती गोळी जर तू चावून खाल्ली तर तू बेशुद्ध होशील म्हणे. मग काय करू? तू खाऊ नको म्हणे ती गोळी म्हणे. मग पाणी टाकून डायरेक्ट गिळूनच घेते म्हणे. तसंही करायचं. मग काय करू म्हणे? ती गोळी फक्त चगळ म्हणे. त्या गोळीचा रस जरी पोटामध्ये गेला ना तरी तुला बरं वाटेल म्हणे. ठीक आहे म्हणे. तिने ती गोळी तोंडात टाकली, पिक्चरचा आनंद घेतला. तिचं डोकं दुखायचं राहून गेलं. ती गोळी 2 तास तिच्या तोंडात होती. 2 तासानंतर ती चित्रपटगृहाच्या बाहेर येत असताना नवऱ्याला बोलत होती की का हो, किती भारी डॉक्टर आहे म्हणे तुम्ही, तुमच्यासारखा डॉक्टर अख्ख्या संगमनेर तालुक्यात नाही म्हणे. संगमनेरात काय एवढं मोठं ते PMT हॉस्पिटल आहे तिथं नाही, कुठंच नाही म्हणे तुमच्यासारखा डॉक्टर. काय गोळी दिली म्हणे, माझं डोकंच राहिलं म्हणे. बरं म्हणे. आता बाहेर आलो रस्त्यावर, तेवढी गोळी थुकली ती बिचारी गोळी. पण तिनं गोळी थुकली आणि तिच्या रागाचा पारा चढला. का माहितीये का? ते होतं त्याच्या शर्टाचं बटन. काय होतं? त्याच्या शर्टाचं बटन. आता एवढ्या वेळा जी बायको नवऱ्याला म्हणत होती की तुमच्या गोळीनं माझं डोकं राहिलं, ती बायको पुन्हा नवऱ्यावर उलट फिरली. भांडण झुकलं दोघांचं भर रस्त्यामध्ये. आणि हा बिचारा याने ऐकून घेतलं. गाडीत बसायचं तर तिला शांत केलं आणि याने हळूच प्रश्न केला, ते काही असू जाऊ म्हणे पण तुझं डोकं राहिलं का नाही? मलाही प्रश्न तोच पडलाय म्हणे. तुम्ही गोळी दिली नाही, मी ही गोळी खाल्ली नाही, मग डोकं राहिलं कसं? प्रश्न आहे ना. मग हा प्रश्न तिनं ज्या वेळेला तिच्या नवऱ्याला विचारला तर तिचा नवरा तिला उद्गारला की तुझा माझ्यावर होता आंधळा विश्वास की माझा नवरा जी कोणती गोळी देईल तिनंच माझं डोकं राहील. आणि जर त्या गोळीनं माझं डोकं राहिलं असेल तर त्याचं कारण आहे विश्वास. असा विश्वास आमचा भगवान परमात्म्यावरती पाहिजे, असा विश्वास आमचा संतांवरती पाहिजे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांच्या पायावरती विश्वास पाहिजे. आणि विश्वास जर नसेल तर काही खरं नाही महाराज माणसाचं. म्हणून पहा, मग तुकोबाराय सांगतात अगदी भावपूर्वक, मी माझं सर्वस्व तिच्यावरती वाहिलं. का तर माझं सर्व भार ती वाहते. मला काय हवं नको ते सर्वस्व माझी संतरूपी आई पाहते. अभंगाचं 2 चरण.
कळवळ्याची जाती आणि करीला भाविन प्रीती. जोपर्यंत लहान आहोत तोपर्यंत आईच आमच्यावरती प्रेम आहे. जेव्हा मोठे होतो तेव्हाही आईच आमच्यावरती प्रेम आहे. जेव्हा लग्न होतं तेव्हाही आईच आमच्यावरती प्रेम आहे. जेव्हा म्हातारे होतो तेव्हाही आईच आमच्यावरती प्रेम आहे. नितांत प्रेम करते तिला आई असं म्हणतात. पहा, जी आई जन्माला घातल्याच्या नंतर आमच्यावरती माया करते. नवे 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ती आमचा भार वाहते आणि भार वाहत असणारी आई आमचं सर्वस्व सहन करते. आणि त्या आईला कधीतरी आमच्या मुखातून उद्गार निघून जातात, काय केलंय आमच्यासाठी. अरे आई कशी आहे. आई आई करते येड्या म्हणू नको येडी, तुझ्यासाठी तिनं तोडल्या 9 नाडी. अरे 9 नाडी तोडून तुला जन्माला घातलं रे. मरण यातना सोसून तुला हे जग दाखवलं. नवे माझा प्रश्न आहे सगळ्या जगाला की पायामध्ये निर्जीव पाय काट्याची सहन होते का महाराज. निर्जीव असणारा काटा जर पायामध्ये बोचला, भरला तो काटा आपल्या पायामध्ये, तो भरलेला काटा आपल्याला सहन होतो का महाराज. नाही सहन होत. पण तरी सुद्धा तो काटा आम्ही काढून बाजूला फेकतो का. सहन होत नाही. 9 महिने 9 दिवस तिला अन्न पाणी जात नाहीये तरी पोटातल्या बालकासाठी ती सर्वस्व सहन करते. ती देव नाही तर दुसरं कोण आहे. अरे उगाच कशाला त्या अध्यात्म आणि परमार्थाच्या गप्पा मारायच्या. आईच्या उदरी जन्म घ्यायचा आणि देव कुठे म्हणायचं. काय आम्ही वागतो दादा. आमचं आयुष्य जर पाहू गेलो आम्ही आता कलियुगात तर फार मुलं जेवढी शिकली तेवढी उकली महाराज. अविनाश भारतीयांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ते सरळ शाब्दिक भाषेत सांगतात, मुलांनी शिकण्यापेक्षा शिक हल्लेली बरी. कारण मुलं जर शिकून जर आई वडिलांना सांभाळत नसती तर न शिकलेली कधीही चांगली. आणि तुम्ही पहा, जेवढी शिकलेल्या मुलांनी आई वडिलांची हाल चालवली तेवढी शेतकऱ्यांच्या मुलांनी नाही चालवली दादा. होतात त्यांच्याही घरात भांडणं होतात, पण 2 वेळचं अन्न त्या आई बापाला पोटभर आहे. सुखानं त्यांचं लेकरू त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर भेटतंय, यातच ते त्यांचं समाधान समजतात. पण आमच्या सुद्धा बुद्ध्या भ्रष्ट व्हायला लागल्या महाराज. एवढ्या बुद्ध्या भ्रष्ट व्हायला लागल्या. आम्ही आमचं काय करतो आमचं आम्हाला सुद्धा सुधरत नाही महाराज. आयुष्य जिने आमच्या अख्ख्या घरासाठी खर्ची केलं तिला शेवटी आम्ही अनाथ आश्रमाची वाट दाखवावी. बरं, ज्यांना अनाथ आश्रम दाखवता येत नाही ना त्यांनी जुनी घरं शिल्लक ठेवली आई बाप ठेवायला. म्हणून माझं सगळ्यांना सांगणं, मी नेहमी सांगत असते, काहीही झालं तुम्ही 2 मजली सोडून 10 मजली इमारत बांधा पण जुना घर शिल्लक ठेवायचं नाही. जर जुना घर शिल्लक
ठेवलं तर आपली वळ कुठे पुन्हा जुन्या घरात. मग पुन्हा म्हातारा म्हणतो मला बंगल्यात करमत नाही. अरे कसं करमत नाही? ज्या घरासाठी तू अख्खी पुंजी लावली त्या घरात तुला सुखाची झोप लागणार नाही, लागणार नाही. पण तिथं राहण्याचा अधिकार मुलं बाळ आपल्याला देत नाही. म्हणून जुनी घरं शिल्लक ठेवायची नाही. आणि जुनी घरं जर शिल्लक राहिली नाही तर एखाद्या कानाकोपऱ्यात का होईना बंगल्यात आपल्याला जागा मिळते. विठ्ठला आमची अवस्था फार बिकट झाली आहे महाराज. पुंडलिकानं आई वडिलांची सेवा करून परब्रह्माला दाराशी उभं केलं, पण आम्हाला ते तर जमतच नाही. पण साधी गोष्ट आहे प्रेमानं दोन शब्द बोलायची तेवढी सुद्धा आम्हाला जमत नाही. दादा पहा वर्णन केलंय मी. बाप गोठ्याचा झाला धनी माय परसाची राणी. बाप गोठ्याचा झाला धनी माय परसाची राणी. तीन लेक सोनिया माय घराची हो दासी. काय केलं त्या आईनं आमच्यासाठी? तीन नानाला दूतला, तीन नानाला दूतला, तू किती रेशीनल तरी तिनं तुला बघ किती हसत जपल. बाप गोठ्याचा झाला धनी माय परसाची राणी. बाप गोठ्याचा झाला धनी माय परसाची राणी. आमच्या आईनं जर तिचं दुखलं असेल ना दादा, कधी आमच्या तोंडावरती सांगितलं नाही. कणत काढायची ती बिचारी. तिचं दुखाला खूपला, तिचं दुखाला खूपला, तिनं कणत काढली. रुपड्यासाठी जीव बघ तुझकडं नाही आचडली. अरे बोल प्रेमाचे दोन बोल कारे बोबडी वळली. बाप गोठ्याचा झाला धनी माय परसाची राणी. त्या आईनं आमच्यासाठी चंदनासारखा देह झिजवला दादा. आणि देह झिजवत असताना ती आई तिच्या आयुष्याचा कधीच तिनं मेळ लागू दिला नाही. तिच्या आयुष्यात काय चाललं हेही तिला कळलं नाही कधी. तिच्या आयुष्यात तिनं कधी लाभला ना मेळ. तुझ्या शिक्षणाच्या ठाई तिनं डोरल मोडल. बाप गोठ्याचा झाला धनी माय परसाची राणी. बाप गोठ्याचा झाला धनी माय परसाची राणी. ज्यांना ज्यांना वृद्धाश्रमामध्ये आई वडील पाठवता येत नाही ना, त्यांनी सहज सोपं ऑप्शन म्हणून आज बाजूला आई बाप सोडून दिलेत. बाबा गोठा हा आई वडिलांचा नसून गोठा हा आपला आहे. आपण त्याचा जर स्वीकार केला तर आई वडिलांच्या पुण्याईनं त्यांच्या आशीर्वादानं आपल्या पुढच्याच वर्षी इमारत झाल्याशिवाय राहत नाही. पण त्याकरिता आम्ही आई वडिलांची शरणागती स्वीकारली पाहिजे. आई वडिलांमधला देव आम्हाला दिसला पाहिजे. भगवान परमात्मा चराचरात आहे. हा चराचरात असणारा भगवान परमात्मा आम्हाला समजला पाहिजे. आणि भगवान परमात्मा समजावा याकरिता संतांच्या शरणागतीमध्ये यावं लागतं. विठ्ठल संतांच्या शरणागतीमध्ये तर आम्हाला यावंच लागतं. पण संतांच्या शरणागतीमध्ये येण्याकरिता काहीतरी पासवर्ड असेल ना, तर
पासवर्ड आहे नामस्मरणाचा. हे नामस्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे. वैष्णव वारकरी म्हणून सांगते की वारकरी संप्रदायानं कुणाचं भजन करावं. लक्ष्मी शारंगधर उमापती महादेव राधा गोविंद राधा गोविंद रघुमाई पांडुरंग रघुमाई पांडुरंग. म्हणून विठ्ठलाचं भजन आपल्या मुखानं झालं पाहिजे. नाही घरी होत नाही होऊ द्या. आता नाहीच होत तर त्याला आम्ही काय करणार. आम्ही थोडीच रोज तुमच्या घरी येऊन सांगणार आहे भजन करा भजन करा भजन करा. काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट न सांगता गप्प बसले, न सांगता हात खाली घेतले. असं देव सर्वत्र आहे. भजन केलं तर देव आम्हाला मिळतो. पण भजनानं देव मिळवायचा असेल तर त्याकरिता देव आम्हाला शोधता आला पाहिजे. देव कुठे आहे? तान्ह्या बाळाच्या हासाऱ्या डोळ्यात जो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो. तान्ह्या बाळाच्या हासाऱ्या डोळ्यात जो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो. थांबला तो जिथे भाव आहे तिथे भाव नाही तिथे थांब घावल का. बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का. बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का. अंतरंगातला देव जर शोधायचा असेल ना दादा तर देव स्वतःमध्ये. आणि या देवाची ओळख संत रूपी आई आम्हाला करून देते. म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे म्हणे माझे तुका म्हणे माझे म्हणे माझे माझे तुका म्हणे माझे म्हणे माझे तुका 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 म्हणे माझे हरी लावा बिन
तुम्हा संतांवरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती पटला रुचला स्फुरला त्या पद्धतीत अभंगाचा भावार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला। आज या ठिकाणी कीर्तनरूपी साथ करण्यासाठी उपस्थित आहेत ते मृदुंगाची साथ करतायत कुबेरजी महाराज जगधने, शिवनाथ महाराज पवार, त्याचबरोबर निलेश महाराज कांगणे, चेतन महाराज बांगरे, त्याचबरोबर आपल्या गावचे ग्रामस्थ, त्यांचेही मनपूर्वक आभार। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचं यूट्यूबला प्रक्षेपण होणार आहे। चॅनलचं नाव आहे माझा विठुराया, त्यांचेही मनपूर्वक आभार। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे साऊंड सिस्टीम, कारण कीर्तनकाराचा आत्मा म्हणजे साऊंड सिस्टीम। जर ते नसते तर माझा आवाज तुमच्यापर्यंत आरडले तरी आला नसता महाराज, म्हणून त्यांचेही धन्यवाद। आणि ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मी फिरते असे असणारे माझे पती युवा कीर्तनकार आकाशजी महाराज हरदे, तेही या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर